फक्त 3 महिन्यात कॅन्सर होतो. किती महिन्यात? 3 महिन्यात कॅन्सर होतोय. कॅन्सर निर्मितीसाठी पोषक असलेले घटक निर्माण करणारं हे औषध आहे. टेक्स्टाईलमधलं रसायन म्हणजे ते शास्त्रज्ञापेक्षा हे भेसळ करणारे किती हुशार आहेत. त्यांनाच PhD दिल्या पाहिजे. जिथं मुख्यमंत्री सुद्धा करू शकत नाही तिथं एक अधिकारी करतोय आणि त्याच्या पदाचा उपयोग लोकांच्या सेवेसाठी करतोय. मग वारकरी संप्रदायाचं मूलभूत मूलाधार काय आहे? लोकसेवा, लोकांच्या कामी या. मग हे असे तुकाराम आहे. महाराष्ट्रामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम हे वारकरी संप्रदायाचा मानबिंदू आहे. आजही एक तुकाराम चर्चेत आहे, तो म्हणजे तुकाराम मुंडे. वारीमध्ये तुकाराम मुंडेचे फोटो गळ्यात घालून वारकरी फिरत आहेत. तोच तुकाराम औषध कंपन्यावर, दुधाच्या डेऱ्यावर धाडी टाकताना दिसतोय. तो तुकाराम आणि हा तुकाराम कसं आपल्याला बघता येईल? 16व्या शतकातला संत तुकाराम महाराज धर्मव्यवस्थेविषयी संघर्ष करताना आपल्याला दिसतो. लोकांना ज्ञान मिळालं पाहिजे, ज्ञानाची दारं त्यांना खुली झाली पाहिजे, याच्यासाठी संत तुकाराम महाराजांनी संघर्ष केला. परंतु आजचा जे तुकाराम आहे तो लोकांना मृत्यूच्या दाढीतून वाचवणारा तुकाराम आहे. कारण पहा की परवा दिवशी त्यांची एक क्लिप बघितली मी. तर एक वारकरी त्यांचा गळ्यामध्ये फोटो घालून वारीला निघालेला होता. म्हणजे विठ्ठलांचं मानबिंदू प्रतिबिंब असलेली तुळशीची माळ हा वारकऱ्याचा जीव की प्राण असतो, बरोबर आहे. परंतु त्या तुळशीच्या माळेच्या बरोबरीचं स्थान त्या वारकऱ्यानं त्या तुकारामाच्या फोटोला दिलेले, म्हणजे आजच्या तुकारामाच्या. आणि तो गळ्यामध्ये लटकून ते फोटो वारीला निघालेला आहे. तर त्याचं कारण त्या वारकऱ्यांनी काय सांगितलं माहिती का? की त्याने सांगितलं की आज जी काय मी जिवंत आहे तर ह्या संत तुकाराम महाराजांमुळे जिवंत आहे, बरोबर. म्हणजे एक संत तुकाराम महाराज होते की ज्यांच्यामुळं आज आपल्यासाठी धर्माची द्वारं खुली आहे. आणि आज हा तुकाराम आहे की ज्याच्यामुळं तो वारकरी म्हणतो की मी जिवंत आहे. कारण ती क्लिप बघताना फार छोटी क्लिप आहे, परंतु इतकं भावुक झालं ना. त्याचं कारण काय माहिती का? की त्यानं सांगितलं की मला कॅन्सर झालेला आहे. आणि हेच तुकाराम जर अजून काही वर्ष अगोदर जर आपल्याला मिळाले असते तर कदाचित मला कॅन्सर झाला नसता. मग त्याने कारण काय सांगितलं की जे काय आज गुटखा बंदी झाली, तंबाखू बंदी झाली, नार्कोटिक्स ड्रग्जवरती बंदी आणली, आणि हे सगळे टपऱ्यापासून त्या कारखान्यापर्यंत बंदी लादली. त्याच्यामुळं अनेक व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं जे मृत्यूच्या दाढेमध्ये त्या व्यसनामुळे अडकलेली होती ते व्यसनमुक्त झाली. म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी ह्या तुकारामाचा फोटो घेऊन तो वारकरी विठ्ठलाकडच्या दर्शनाला पंढरपूरला जाताना दिसला. आज तर तुम्हाला सांगतो वारीमध्ये या तुकाराम मुंडेंचे कटआउट्स घेऊन हातामध्ये वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करताना दिसले. म्हणजे वारीमध्ये आता तुकाराम दिसायला लागले. हा मान आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्याला किंवा कुठल्या मोठ्या नेत्याला किंवा कुठल्या साधू संताला आजच्या काळात तरी ह्या 19-20व्या शतकामध्ये मिळालेला नाही. कारण वारीमध्ये राजकारण किंवा व्यक्ती पूजा नाहीये, त्याच्यामध्ये कुठलेही कटआउट्स फोटो लावले जात नाहीत. परंतु या तुकाराम मुंडेंना तो मान मिळाला की त्या वारीमध्ये जात असताना त्यांचे कटआउट्स घेऊन आता लोक जायला लागले. त्यांना ते तुकारामाची पगडी फिगडी बांधलेली तशी ती चित्र अगदी देखीव दिसत आहे. कारण या देशामध्ये, या राज्यामध्ये भ्रष्टाचार किती गेलेला असेल आणि किती त्याची दलदल माजलेली असेल, हे जर तुकाराम मुंडे आज नसते तर ते आपल्याला कळालं नसतं. कारण आजपर्यंत कुठल्या सत्ताधाऱ्यांनी हे नंबर 2चे धंदे आणि असले व्यवसाय बंद केले नाही. उलट त्याचे मालकच हे राज्य करते. परंतु त्यांना भिडण्याचं काम आणि त्या कंपन्या बंद करण्याचं काम तुकाराम मुंडेंनी केलेले आहे. त्यांनी कालच तुम्हाला सांगतो, जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेली एक औषध कंपनी त्याच्यावरती धाड टाकली त्यांनी. आता ती कंपनी काय माहिती का? की रॅन्टिडिन नावाचं औषध अत्यंत
नावाजलेलं लोकप्रिय असलेलं वैद्यकीय क्षेत्रात मानलं जाणारं रॅन्टिडिन नावाचं औषध आहे. आता त्याच्याविषयी मला सुद्धा काही माहीत नव्हतं, परंतु हे रॅन्टिडिन नावाचं घटक अनेक औषधामध्ये वापरला जातो आणि खास करून ॲसिडिटीच्या औषधामध्ये त्या रॅन्टिडिनचा वापर केला जातो. आणि सगळ्यात जास्त लवकर गुण देणारं औषध म्हणून डॉक्टर लोकसुद्धा ह्या रॅन्टिडिनचं प्रिस्क्रिप्शन लिहितात. परंतु मोठ्या मोठ्या देशामध्ये रॅन्टिडिनवरती बंदी आहे. फक्त भारतामध्ये ते जास्त लोकप्रिय आहे, आशिया खंडामध्ये. आता हे जे रॅन्टिडिन नावाचं जे घटक आहे, आतापर्यंत आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की त्याचे दुष्परिणाम काय. परंतु 2.45 म्हणजे 2,45,00,000 औषध तुकाराम मुंडेने जप्त केलेले, त्याच्यावर धाड टाकलेली. का टाकलेली माहिती का? कारण रॅन्टिडिन नावाचा जो घटक आहे तो अत्यंत कमी कालावधीसाठी त्याचे औषधी गुणधर्म लोकांना देतो. परंतु तेच जर रॅन्टिडिन जास्त दिवस पाकिटात बंद राहिलं तर त्याचा मूळ घटक त्यातून नाहीसा होतो आणि दुसऱ्या घटकामध्ये त्याचं रूपांतर होतं. तो घटक आहे कार्सिनोजेनिक कंपाऊंड. आता कार्सिनोजेनिक कंपाऊंड म्हणजे काय माहिती का? की कॅन्सर निर्मितीसाठी पोषक असलेले घटक निर्माण करणारं हे औषध आहे. हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि आपण साधी ॲसिडिटी जरी झाली ना तर त्या ॲसिलॉक्साच्या गोळ्या खायचो आपण, ॲसिडिटीच्या गोळ्या. कोणी जास्त दारू प्याला की त्या वास येऊ नये किंवा पचन चांगलं व्हावं, लगेच त्या ॲसिडिटीच्या गोळ्या खायचे ते माणूस. म्हणजे कुठल्याही आपण हॉटेलमध्ये जेवण केलं की लगेच ॲसिडिटीची गोळी खाणार. परंतु त्या ॲसिडिटीच्या याच्यामध्ये हे कॅन्सर निर्मिती करणारं घटक आहे आणि ती औषधं तुकाराम मुंडेंनी जप्त केलेली आहेत. म्हणजे एक माणूस किती आघाड्यावरती काम करतो, एकच अधिकारी. तुमच्या दुधातली भेसळ आहे, तुमच्या अन्नपदार्थातली भेसळ आहे, लहान मुलांच्या पाकिटातली भेसळ आहे, सॉफ्ट ड्रिंक्समधली भेसळ आहे. कितीतरी भेसळी त्यांनी उघड केल्या. आणि ह्या औषधातली भेसळ त्यांनी काल परवा उघड केली. म्हणजे हे गुटखे तर आहेतच, नशावर्धकात तर आहेत, पण औषधामधली सुद्धा भेसळ आतापर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं, कुणीही त्याच्यावरती अभ्यास केलेला नव्हता. त्यांनी त्या अभ्यास केला आणि असे जे घटक आहेत ते मेडिकलमध्ये विक्री करणं बंद झालं. काल परवा ते एका सैराटमधल्या अभिनेत्यानं, सहाय्यक अभिनेत्यानं पोस्ट टाकली किंवा मला मेडिकलचं बिल, म्हणजे मेडिकलमधून घेतलेली औषधं बाहेर 20,000 भेटते ते मला इथं 40,000 लावले, मला बंदी घातली की इथूनच घेतले पाहिजे. तिथं नुसती ती बातमी मिळेपर्यंत तुकाराम मुंडेंच्या कर्मचाऱ्यांनी तिथं लगेच त्या हॉस्पिटलवरती धाड मारली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या हॉस्पिटलच्या मेडिकलवरती बोर्ड लावले, आमच्याकडून मेडिकल घेणं कंपल्सरी नाही, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. म्हणजे हा बदल झाला ना. जिथं मुख्यमंत्री सुद्धा करू शकत नाही तिथं एक अधिकारी करतोय आणि त्याच्या पदाचा उपयोग लोकांच्या सेवेसाठी करतोय. मग वारकरी संप्रदायाचं मूलभूत मूलाधार काय आहे? लोकसेवा, लोकांच्या कामी या. मग हे असे तुकाराम आहे की ज्यांनी आपलं जीवन, आपले अधिकार, आपले कर्तव्य या विठ्ठलाच्या चरणी लोकांच्या सेवेमध्ये अर्पण केलेले. आणि दुसरी गोष्ट, आजची बातमी आपल्या बीड जिल्ह्यातलीच, म्हणजे तुकाराम मुंडे सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यातले, परंतु स्वतःच्या जिल्ह्यात सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघितलं नाही. आज शिरूरमध्ये त्यांनी काय केलं, एका दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाच्या कारखान्यावरती धाड मारली. मग तिथं काय केलं जात होतं माहिती का? की तिथं स्वीट होममध्ये लागणारा खवा, लागणारे कलाकंद, मलाई पेढे, पनीर याची निर्मिती केली जाते. आणि याची निर्मिती करत असताना तिथं त्यांना एक घटक आढळला, म्हणजे ते बाकीचं बनावट नव्हतं, परंतु ते तयार करत असताना त्याच्यामध्ये एक घटक मिसळला जात होता. म्हणजे हे लोक काय काय मिसळतील, हे नवीन नवीन शोध लागायला लागले ज्याची कधी आपण कल्पनाही केली नव्हती. तिथं टेक्स्टाईल उद्योगामध्ये कपड्यांना रंग देण्यासाठी, म्हणजे पांढरे शुभ्र आपण कपडे घालतो का नाही, ते किती झगमगीत वाटतात, त्या कपड्याला रंग देण्यासाठी आणि तो रंग टिकवण्यासाठी सोडियम फॉर्माल्डिहाइड सल्फोक्सिलेट नावाचं रसायन वापरलं जात होतं, ज्याला आपण सॅफोलाइट म्हणतो. हे घटक त्यामध्ये वापरले जात होते. काय आहे अजून टेक्स्टाईलमधलं रसायन, म्हणजे ते शास्त्रज्ञापेक्षा हे भेसळ करणारे किती हुशार आहेत.
ह्यांनाच PhD दिल्या पाहिजे. ते रसायन वापरत होते. कशासाठी वापरत होते माहिती का? की त्या अन्न पदार्थाला असा म्हणजे मनमोहक रंग यावा, पांढरा शुभ्र रंग यावा, त्यासाठी हे रसायन त्याच्यामध्ये वापरले जात होते. आणि ते रसायन मानवी शरीरासाठी इतकं अपायकारक आहे की ते खाल्ल्यानंतर फक्त 3 महिन्यात कॅन्सर होतो. किती महिन्यात? 3 महिन्यात कॅन्सर होतोय. म्हणजे एखाद्यानं पोळी खाल्ली, एखाद्यानं गुटखा खाल्ला, तर त्याला कमीत कमी 5-10 वर्ष खाल्ल्यानंतर त्याचे गुण दिसू शकतात किंवा होऊ शकतो, ती शक्यता आहे. पण इथं कंपल्सरी 3 महिन्यात तो कॅन्सरग्रस्त होऊ शकतो याची हमी आहे ह्या रसायनामधून. मग तो रसायन मिश्रित असलेला खावा आणि पनीर तिथं झाड टाकून त्यांनी ती कंपनी बंद केली. जर तुकाराम मुंडे नसते तर आपण हे खाल्लं असतं नसं. खातायत लहान मुलं, तरुण, आणि आपणही कुठल्या आनंदाच्या उत्सवाच्या वेळीस ही पिढी लोकांना वाटतोय. तर असं त्यांनी आज केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की आजच त्यांनी पैठणमधल्या आणि औरंगाबादमधल्या एका तेलाच्या कारखान्यावरती धाड टाकलेली. आता त्या तेलाच्या कारखान्यावरती पाम तेल, सोयाबीन तेल आणि सरकी तेल काढलं जात होतं. आणि त्या ठिकाणी 2,93,00,000 रुपयांचा साठा तेलाचा त्यांनी जप्त केला आहे. तो कशामुळे केला आहे? कारण जिथं तेल उत्पादित केलं जात होतं त्या तेलाचे बॅरल त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या होत्या, जाळ्या झालेल्या होत्या. त्याला कधीही स्वच्छ केलेलं नव्हतं. ज्या ठिकाणी तेल उत्पादित केलेलं होतं त्यांनी त्या ठिकाणी त्या तेलाच्या कारखान्यावरती कोळ्यांनी घरं केलेली होती, जाळ्या होत्या. म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं तेलाचं उत्पादन. आणि दुसरी गोष्ट आणखीन, ज्या कंटेनरमध्ये तेल पॅक केलं जात होतं ते तेलाचे डबे हे न स्वच्छ करता ते त्याच्यामध्ये रिपीटपणे म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा रिफिल केलं जात होतं तेल. म्हणजे असं अत्यंत आरोग्याला घातक असलेले ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती, त्या घटकावरती, अशा लोकांच्या आरोग्याला अपायकारक असणाऱ्या गोष्टीवरती तुकाराम मुंडे धाड टाकत आहेत आणि लोकांचं आरोग्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना कॅन्सरसारख्या महारोगातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं नैसर्गिक आपत्तीमध्ये, पुरामध्ये असेल, भूकंपामध्ये असेल, जसं मानवतेनं आपण एकमेकाला सहाय्य करण्यासाठी जातो, आधार देण्यासाठी जातो, जीव वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, या उदात्त मानवतेच्या हेतूने तुकाराम मुंडेंचं कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच या आधुनिक जगातला विठ्ठल म्हणा किंवा संत तुकाराम म्हणा, ती जागा वारकऱ्यांनी आज त्यांना दिलेली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. धन्यवाद.